चला तर मग आपण आपल्या स्टोरीला सुरुवात करूयात. दामिनीला आता घेण्यासाठी भानुदास आलेले असतात. तर आता लग्नासाठी त्यांना त्यांच्या मुलीला माहेरपणासाठी घेऊन जायचं असतं, म्हणूनच ते घरी आलेले असतात. पण आता ते सगळ्यांची परवानगी मागत असतात की मी माझ्या मुलीला घेऊन जाऊ शकतो का 4 दिवसांसाठी. तर गोदावरी ज्या आहेत त्या आता विचारात पडलेल्या आहेत, कारण जर तिथे दामिनीला काही त्रास झाला तर अनिल मात्र तुम्हाला माहीत आहे कसा स्वभावाचा आहे ते. भानुदास म्हणतात की हे पहा, तुम्ही काळजी करू नका, माझ्या दामिनीला मी कसलाही त्रास होऊ देणार नाही. तर आता इथे भानुदास म्हणतात की तसंही कोमल एकटीच आहे, तिला मदत होईल थोडी. मी तर म्हणतो अमृताला पण पाठवून दे तिच्याबरोबर. एकाला दोघं असली म्हणजे आपल्याला पण काळजी लागून राहणार नाही. आजोबा आजीला बोलतात. तसे दामिनी बरोबर अमृता पण जाईल हे ऐकून सगळ्यांना थोडा धीर येतो. दामिनी बाळा, जाशील ना तू भानुदास मामांबरोबर? तुला जाऊ वाटत नसेल तर राहू दे, नको जाऊ. ते तर कोमलसाठी आम्ही तुला तिथे पाठवत आहेत. गोदावरी दामिनीजवळ जाऊन बोलतात. नाही आई, जाईन मी मामांबरोबर, तुम्ही माझी काळजी करू नका. आणि अमोताई आहेतच की माझ्याबरोबर. पण यांना विचारलं नाहीये, एकदा यांना विचारून बघते. दामिनी बोलते. मी समजावतो तुझ्या नवऱ्याला, तू जा बिनधास्त. आणि असं पण कुठे जास्त लांब जाणार आहे तुम्ही? 2 गाव सोडून येणाऱ्या गावात तर जात आहात तुम्ही. जा, तू तयारी कर जायची. आजोबा बोलले म्हणजे सगळे निश्चित झाले होते. त्यामुळे दामिनी पण आढेओढे न घेता जाण्यासाठी तयार होते. सोबत अमृता पण होतीच. रात्री 7:30 8:30 वाजता अनिल आणि अक्षय पत्रिका वाटून घरी येतात. गावातील बायका आणि पाहुणे अजून पण त्यांची वर्दळ होतीच घरात. आलात होय? झालं ना सगळं व्यवस्थित? सगळ्यांना पत्रिका पोहोच केल्या ना? आजोबा नुकत्याच आलेल्या अनिलला बोलतात. हो, दिले सगळ्यांना आमंत्रण. तेवढे ते देवांगचे इथापे राहिलेत पत्रिका द्यायची. त्यांच्या नावाची पत्रिका बनवायला पत्रिका संपली, पण मी त्यांना फोनवर आमंत्रण देईन. अनिल सईने आणलेला पाण्याचा ग्लास उचलत बोलतो. पाणी पिऊन थोडं रिलॅक्स होतो. तर आता त्याला प्रकर्षाने दामिनीला बघायची इच्छा होत होती. तो तर उठतोच तिच्याकडे जाण्यासाठी. मी आलो हातपाय धुवून, एवढंच बोलून अनिल रूमकडे जायला लागतो. जाता जाता पूर्ण किचनभर नजर फिरवतो, पण दामिनी काय त्याला दिसत नाही. मग तो तसाच रूममध्ये निघून जातो. अनिलला घरी येऊन अर्धा तास झाला होता, पण त्याला या वेळेत एकदाही दामिनी दिसली नव्हती. सगळं घर पालथं घातलं होतं त्याने तिला शोधायला, पण नाही, त्याची एक झलक सुद्धा त्याच्या नजरेत पडली नव्हती. आता मात्र त्याची चिडचिड होऊ लागली होती. लग्नाचं घर होतं, त्यामुळे घर पाहुण्या आणि गावातल्या बायकांमुळेच भरून गेलं होतं. कुठे गेली आहे ही? स्वतःशीच बोलत तो केसातून हात फिरवत सगळी आपापल्या कामात एवढे गुंग झाले होते की कोणाला विचारू आणि कोणाला नाही असं होत होतं त्याला. तेच त्याला ज्योती रूममध्ये जाताना दिसते. झोपलेल्या अंशला कदाचित आत रूममध्ये ठेवायला जात असावी. दरवाजा लोटून ती आत रूममध्ये पाय टाकणार की वहिनी, अनिलच्या आवाजाने ती वळून त्याच्याकडे बघू लागते. तो तिच्याजवळ जाऊन उभा राहतो आणि कसलेही आडेवेडे न घेता सरळ विषयालाच हात घालतो. दामिनी कुठे आहे? मी आल्यापासून तिला बघतोय, पण ती मला कुठेच दिसली नाही. तो काळजीपोटी विचारतो. त्याच्या डोळ्यात दामिनीसाठी काळजी स्पष्ट दिसून येत होती. ती होय, ती भानुमामांबरोबर त्यांच्या घरी गेली आहे. आता लग्न होईपर्यंत ती आणि अमृताताई तिथेच राहणार आहेत, कोमलला सोबत म्हणून. ज्योती तर बोलून आत निघून जाते, पण अनिल मात्र जागेवरच स्तब्ध होऊन जातो. दामिनी मला काहीही न सांगता अशी कशी जाऊ शकते? बोलतच तो तावातावात बाहेर जातो. आणि आता या वेळेला कुठे निघाला आहेस? चल जेवण करून घे, परत उद्या खूप काम आहेत तुला. मुहूर्तमेढ रोवायचा मुहूर्त उद्याचा आहे ना? तो रागात दामिनीकडे निघाला होता, पण गोदावरी त्याला अडवतात.
तुम्ही सगळे जेवण करून घ्या, माझं जरा महत्त्वाचं काम आहे, मी ते करून येतो. अनिल बोलतो आणि निघून पण जातो. अरे ऐक तरी, गोदावरी मागून आवाज देतात. पण काय उपयोग, अनिल निघून गेलेला असतो. त्यात तो भयंकर रागात दिसत होता. दामिनीने त्याला न सांगता असं मामाबरोबर निघून जाणं त्याला काय पटलं नव्हतं. राग या गोष्टीचा नव्हता की तिने त्याची परमिशन घेतली नाही. राग या गोष्टीचा होता की वंदना मावशी दामिनीला त्रास देणार हे घरात सगळ्यांना चांगलंच माहिती होतं. तरी सुद्धा त्यांनी दामिनीला तिथे पाठवलंच कसं, आणि दामिनी तरी तिथे का गेली? एकतर आधीच दिवसभर बाहेर फिरला होता तो, त्यात दामिनी घरात त्याला दिसली नव्हती. त्यामुळे चिडचिड झाली होती त्याची, ती वेगळीच. आणि वंदना मावशी आणि तिचा दामिनीला त्रास देणं आठवून आता जीव घाबरा कुबरा झाला होता त्याचा. तर दामिनी जरी इंडिपेंडंट होती तरी ती आपल्या माणसांना त्रास होईल असं काही करणार नाही हे त्याला माहीत आहे. स्वतःला भले त्रास झाला तरी चालेल, आणि तिचा त्रास, असं निमूटपणे त्रास सहन करणं त्याला कधीच पटलं नव्हतं आणि ना पटणार होतं. याचा राग आता तिच्यावरच निघणार होता हे मात्र नक्की होतं. आता बघायचं हे होतं की त्याचा रागाचा सामना कलेक्टर मॅडम कशा करत आहेत. रागाच्या बाबतीत ज्वालामुखीसारखे असलेले आपले सरपंच, त्यांना राग शांत करू शकेल का कलेक्टर मॅडम? अनिल रागाच्या भरातच घरातून बाहेर पडला होता. डोक्यात एक ना एक अनेक विचार येत होते. दिवसभर दामिनी मामाच्या घरी आहे. वंदना मावशी काही बोलतील तर नसेल ना, बोलले तर नसेल ना तिला, काही केलं तर नसेल ना तिला. तिच्या काळजीने काळीज आता पिटाळून निघत होतं त्याचं. बस आता फक्त तिला एक नजर बघायचं होतं. लग्नघर असल्यामुळे भानुदास मामाच्या घरी पण लोकांची चांगलीच वर्दळ होती. अनिल अंगणात गाडी उभी करून सरळ आत घरात निघून जातो. भानुदास मामा बाहेरच होते. त्याला आलेलं बघून ते त्याच्याकडे जातच होते, पण अनिल काय त्यांच्याजवळ उभा राहत नाही. तो सरळ आत निघून जातो. मामांचं घर काही जास्त मोठं नव्हतं. जेमतेम 4 रूम होतं. दामिनी, कोमल, अमृता आणि कोमलच्या गावातल्या काही मैत्रिणी बाहेरच्या हॉलमध्ये बसूनच एकमेकींच्या हातावर मेहंदी काढत होत्या. बाकी बायका पण होत्याच. काही ना काही चालूच होतं सगळ्यांचं. दामिनीचा पण एक हातावर मेहंदी काढून झालीच होती, दुसऱ्या हातावर मेहंदी काढायचं चालू होतं. हसत खेळत त्या मेहंदी काढण्यात मग्न होत्या की अचानकच अनिल एका हाताने दरवाजा धाडकन उघडून आत येतो. तसं सगळ्यांचं लक्ष दरवाजाकडे जातं. अनिलच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसून येत होता. अनिल दरवाजातून सगळ्यांवर एक नजर टाकतो आणि दामिनीला आवाज देतो, दामिनी. त्याचा तो भारदस्त आवाज ऐकून दामिनी पण तिच्या जागेवरून उभी राहते. तर इकडे ती समोरच दिसताच अनिल त्याच्याही नकळत मोठा श्वास घेऊन सोडतो. किती तळमळ झाली होती त्याची तिला बघायची. क्षणभर तिच्याकडे बघत तो तिच्याकडे जाऊ लागतो. त्याची धारदार नजर तिच्यावर रोखून तो तिच्या हाताचं मनगट स्वतःच्या हातात घट्ट पकडून हलकं ओढतच तिला बाहेर घेऊन जाणार की भानुदास त्याला अडवतात. कुठे घेऊन जात आहेस तिला या वेळेला, आणि एवढं रागवायला काय झालं तुला? भानू मामा त्याला अडवत त्याला प्रश्न करतात. ती बायको आहे माझी, मी तिला कधीही कुठेही घेऊन जाऊ शकतो. मामा, आता तरी तुम्ही माझी वाट अडू नका. अनिल बोलतच त्यांना डावलून जाणार की वंदना मावशी पचकतात. घ्या, आला लगेच बायकोच्या मागे मागे. तुझ्या बायकोला काय आम्ही डांबून ठेवणार होतो काय? आणि एवढंच वाटत होतं तर पाठवायचं नव्हतं तिला काय? तिच्या वाचून आमच्या पोरीचं लग्न लागायचं राहिलं नसतं. उगाच मोठेपणाचा देखावा करायची सवयच आहे तुम्हाला यादवांना. काय एवढं सोनं लागलं आहे या पोरीला काय माहीत, जे तुम्ही सगळ्यांनी डोक्यावर चढून घेतलं आहे हिला. मला तर एक नजर सहन होत नाहीये ही माझ्यासमोर. दामिनी मावशी, वंदना मावशी, नागिनच ती विष ओकल्याशिवाय काय चैन पडणार होतं का तिला? पण त्यांचं बोलणं ऐकून आता तिथल्या बायका पण दामिनी आणि अनिलकडे बघू लागल्या. काय बाई, आजकालची पोरं
जरा म्हणून बायकोचा पदर सोडवायला तयार नाहीत. आमच्या काळात नव्हतं बाई असं. सगळ्यांच्या समोर तर साधं एकमेकांकडे बघायला पण लाज वाटायची. तर नाहीतर ही आजची पिढी सरळ हातात हात देऊन फिरतात. वडीलधाऱ्या माणसांची काय मान सन्मान राखायला नको आणि आहे ना. आता ही काय वेळ आहे होय भेटायला यायची. 2 दिवस पण दम धरवत नाही आजकालच्या पोरांना. वंदना मावशीचं बोलणं ऐकून आता लगेच बायकांच्या घोळक्यात बसलेल्या एका आजी पण बोलायला सुरुवात करतात. पण त्यांचं बोलणं ऐकून दामिनीला मात्र खूपच लाजल्यासारखं होतं. तशी ती त्याने तिचा हात पकडलेला हात सोडून घेण्याचा प्रयत्न करू लागते. पण हात सोडून घेण्यासाठी तिची चाललेली धडपड बघून अनिल मात्र तिच्या हातावरची पकड जास्त घट्ट करतो आणि एक रागीट लूक तिला देऊन तो समोर बसलेल्या दामिनी मावशीला आणि त्या आजीला काही बोलायला जाणार की दामिनी त्याला अडवते. आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.